देवकी सूत गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनया कृष्णं त्वामह शरणागतम। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, एकादशी ही तिथी एक चमत्कारिकच आहे, फळ देणारी। आणि 5 ऑगस्ट 2025ला पुत्रदा एकादशी आलेली आहे। वर्षातून 2 एकादशी येत असतात। त्याचप्रमाणे श्रावणातील ही पुत्रदा एकादशी 5 ऑगस्टला आलेली आहे। 5 ऑगस्ट 2025ला आलेली आहे। तर एक श्रावणामध्ये येते, तर दुसरी येते पौष महिन्यामध्ये। पुत्रदा एकादशी ह्या वर्षातून 2 वेळा येतात आणि त्या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी, संतती प्राप्तीसाठी जे लोक प्रयत्न करतात, ज्यांना बाळ व्हावं असं वाटत आहे, त्यांनी या पुत्रदा एकादशीचा लाभ घ्यायचा आहे। आणि त्या दिवशी जी काही सेवा आहे पुत्रदा एकादशीची, ती भगवान श्रीहरी यांच्या चरणाशी अर्पण करायची आहे। ज्यांना मूल बाळ नाही ते संतती प्राप्तीसाठी तर हे पुत्रदा एकादशीचं व्रत करतातच, पण ज्यांना मुलं आहेत, मुलं असणाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी, मुलांच्या आयुष्यासाठी, कल्याणासाठी पण हे करायचं असतं, हे व्रत करायचं असतं। पण हे कोणत्या पद्धतीनं करायचं आहे, याचं नियम काय आहे, व्रत काय आहे, हे तुम्हाला थोडक्यात सांगते ऐका। एकादशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे। अनेक उपासक प्रत्येक एकादशीला पूजा ही करतच असतात भगवान विष्णूंची। पण श्रावणात येणारी एकादशी काही खासच असते, कारण श्रावणात येणारी ही एकादशीचे व्रत आणि तिची पूजा ही जो नित्य नियमाने करतो त्यांच्यावर भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात। पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी एक श्रद्धा आहे। जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावरती भगवान श्री विष्णूंची अपार कृपा राहते आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते। तर काही लोकांना याचा प्रत्ययसुद्धा आलेला आहे। त्याचबरोबर आता आपण बघूया श्रावणात येणारी ही एकादशीची व्रत आणि पूजा कशी आहे। तर सकाळी तुमचं नित्यक्रम आटोपल्यानंतर पहिल्यांदा सुरुवात ही संकल्पापासून करायची आहे। तुम्ही कोणतेही कार्य करा, कोणतीही पूजा करा, पण ती संकल्पयुक्तही व्हायलाच हवी। तर तुम्ही घरीसुद्धा संकल्प करू शकता, किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन सुद्धा करू शकता, किंवा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा संकल्प करू शकता। तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती तुम्ही इच्छा सांगून तिथे नारळ खडी साखर ठेवून तुमची इच्छा तुम्ही बोलून दाखवू शकता, आणि तुमच्या मनातील जे कार्य आहे, जो संकल्प आहे, तो सिद्धीस जावावा याच्यासाठी देवाकडे तुम्ही प्रार्थना करू शकतात। म्हणजे तुमच्याकडून ती पूजा परिपूर्णही करून घेतली जाते। संकल्पामध्ये तुम्हाला तुमचं नाव, गाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमचा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे। आणि त्याचबरोबर बघा, तुमच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरीच असते मूर्ती। तर बाळकृष्णाची मूर्ती किंवा पांडुरंगाची मूर्ती किंवा आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती तुमच्याकडे असेल, किंवा फोटो जरी असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत करत तुम्हाला पुरुष सूक्त जे आहे ते 1 वेळ म्हणायचं आहे, किंवा स्त्री सूक्त आहे ते 1 वेळ म्हणायचं आहे। तुमच्याकडे जर गळती असेल तरी सुद्धा तुम्ही ती गळती ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता कुणाला पुरुष सूक्त म्हणता येत नाही किंवा स्त्री सूक्त म्हणता येत नाही, अशांनी ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल। त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर फूल, गंध, फळे, अक्षदा हे व्हायचं आहे, तुळशीपत्र व्हायचं आहे, धूपदिवा लावायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। त्या दिवशी स्वतःही आपण उपवास करायचा आहे, म्हणजे जे जोडपं आहे त्यांनी उपवास करायचा आहे, नवरा बायको दोघांनी सुद्धा करायचा आहे। आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे। तुम्ही पांडुरंगाची आरती करा तरी चालेल, श्रीकृष्णाची आरती करा तरी चालेल, स्वामींची आरती करा तरी चालेल, आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा म्हणायचं आहे। ते तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही म्हणू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। परंतु पूजेला बसताना नवरा बायको दोघांनी पहिल्या दिवशी पूजेला बसायचं आहे। सेवा ही 40 दिवसाची आहे,
परंतु पहिल्या दिवशी दोघांनाही पूजेला बसायचं आहे. त्यानंतर 39 दिवस फक्त स्त्रीने जरी सेवा केली तरी चालेल. आणि त्याचं जे तीर्थ आहे, जे आपण देवाला अभिषेक करणार आहोत, ते जे तीर्थ आहे ते फक्त दोघांनीच घ्यायचं आहे. तिसऱ्या व्यक्तीला ते तीर्थ द्यायचं नाही. त्या दिवशी फळाहार घ्यायचा आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता हे एकादशीचं व्रत करायचं आहे. मनापासून करायचं आहे, मनोभावे करायचं आहे. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना मागायचं आहे किंवा सांगायचं आहे त्यांना. आणि अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला अगदी मनोभावे करायचं आहे. कारण बघा, पुत्रदा एकादशीच्या नावातच अर्थ आहे पुत्रदा. आणि पाळायचं काय हेही सांगते. परान्न दोघा जणांना म्हणजेच नवरा बायकोंना परान्न वर्ज्य आहे. तुम्ही 40 दिवस कोणाच्याही घरचं काहीही खायचं नाही, प्यायचं नाही. मांसाहार सुद्धा वर्ज्य आहे. आणि मेन म्हणजे ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही, कारण ही सेवा आपण अपत्य प्राप्तीसाठी करत आहोत. त्यामुळे या सेवेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्रह्मचर्य पाळायचं नाही. अशा साध्या सोप्या पद्धतीचे नियम आहेत. असं काहीच जास्त असं कठीण नाही आहे. आणि सेवा रात्री ज्यांना मासिक धर्म नाही, सुतक नाही, विटाळ नाही, अशाने तर मी म्हणेन पुत्रदा एकादशीचं व्रताची जी सेवा आहे ना, ती उद्या पुत्रदा एकादशी आहे मंगळवारी, तर तुम्ही उद्यापासूनच ती सेवा करा. आणि 40 दिवसाची सेवा आहे. तर या सेवेमध्ये बघा, तुम्हाला मंगळवारी रात्री 12 वाजता सेवा करायची आहे. अतिशय फलदायी सेवा आहे. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं त्यावेळी पठण करायचं आहे. तुम्ही 3 वेळा करा, 21 वेळा करा, 5 वेळा करा तरी चालेल.